मंडळी, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी एसटी संप सरकार विरोधात करणारे सदावर्ते हे आता अंगणवाडी सेविकांच्या संपाविरुद्ध कोर्टात जाणार आहेत। यावर प्रतिक्रिया देताना अंगणवाडी सेविका असे म्हणाले की एसटीचे पैसे खाणाऱ्या दलालांना मध्ये पडू नये। दुसरी महत्त्वाची बातमी अशी की 12/1/2024 रोजी एक परिपत्रक जाहीर झाले। त्यामध्ये विषय आहे राप कामगारांच्या आर्थिक महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक आणि याबाबतचा आढावा या परिपत्रकामार्फत मागितलेला आहे। आणि तिसरी महत्त्वाची एसटी कर्मचाऱ्यांसाठी बातमी ही आहे, चर्चा कुणासोबत सुद्धा करू द्या, शेवटी कामगार प्रश्नाबाबतच चर्चा असावी असे गृहीत धरूया। ज्यामध्ये कामगारांना 7व्या वेतन आयोगासह सेवा ज्येष्ठतेनुसार वेतन, कामगारांना सन 1/4/2016 पासूनच्या 1% वार्षिक वेतनवाढीमध्ये सुधारणा करून संपूर्ण थकबाकी, सन 2009 पासून कामगारांच्या नियमित वेतनामध्ये झालेल्या 29.5% त्रुटीची दुरुस्ती करून सर्व कामगारांना वेतनामध्ये दुरुस्ती करून सर्व फरकासह एक रकमी रक्कम, महागाई भत्त्यामधील सर्व फरकाची एक रकमी थकबाकी, निवड श्रेणी देताना 5 आणि 3 वर्षाचा कनिष्ठ कार्यकाल गृहीत धरून अन्यायग्रस्त कामगारांच्या वेतनामध्ये सुधारणा करून थकबाकी रक्कम, असे अनेक प्रश्न सुटत असतील आणि ते कोणाच्या तरी माध्यमातून तातडीने निकाली काढत असतील तर उपोषण कुणीही करो, परंतु चर्चा कामगारांच्या भल्याची होत असेल तर काही हरकत नाही। संघटना कोणतीही असो, वरील मुद्द्यांची सोडवणूक होणे महत्त्वाचे आहे असे एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहेत। आणि दुसरी महत्त्वाची बातमी अशी की संजय खरात यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांना अशा प्रकारे पत्र लिहिले। यामध्ये विषय टाकला आहे, गरीब एसटी कष्टकरी कामगारांचा पगार कधी होणार। हे पत्र आता सध्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हायरल होत आहे। या पत्रामध्ये खूप साऱ्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या भावनिक व्यथा मांडलेल्या आहेत आणि पत्राच्या शेवटी आपलाच एक शिवसैनिक संजय धोंडीबा खरात बाळासाहेबांची शिवसेना असा उल्लेख आहे। मंडळी, सर्वात शेवटी एक महत्त्वाची बातमी आपल्यासाठी आहे, ज्यामध्ये 7व्या वेतन आयोगाचा उल्लेख आहे, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ आवर्जून बघा। दुसरी एसटी विषयी बातमी अशी की उमरदऱ्यात मुक्कामी एसटी बस जळून खाक झाली। ही बातमी क्राईम वॉच या पेपरने प्रकाशित केली। दुसरी महत्त्वाची बातमी असे की 58व्या वार्षिक क्रीडा स्पर्धा 2023 ते 24 या अमरावतीमध्ये होणार आहेत। 18 जानेवारी 2024 सकाळी 9 वाजता याचे उद्घाटन होणार आहे आणि पारितोषिक वितरण 20 जानेवारी 2024 दुपारी 3 वाजता होणार आहे। त्याचबरोबर दुसरी एसटी महामंडळाची मोठी बातमी, हायवेवर वाढल्या आहेत मोटरसायकल्स, लालपरी जरा सांभाळून। ही बातमी छत्रपती संभाजीनगर मधील आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये एकूण अपघात हे 100च्या वर झालेले आहेत। दुसरी महत्त्वाची बातमी अशी की कोकण दर्शन सहल 2 दिवस यासाठी महामंडळाने एक सवलत पास उपलब्ध केला आहे। यामध्ये प्रवास खर्च फक्त 599 रुपये येणार आहे। यामध्ये दिवे आगर, मुरुड जंजिरा किल्ला, समुद्र किनारा दर्शन केले जाईल। त्याचबरोबर अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर असे दर्शन यात्राचा प्रवास खर्च 885 रुपये फक्त। हे 2 दिवसाची यात्रा असणार आहे। महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलासाठी प्रवास निम आराम बसने करण्यात येणार आहे। दुसरी आणखी एक थोडीशी विसंगत बातमी अशी की धक्कादायक बातमी ही आहे की 8 महिला पोलिसांवर 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच बलात्कार केल्याने खळबळ उडाली। ही बातमी वास्तव या वृत्तपत्राने प्रकाशित केली। यामध्ये शारीरिक संबंधाचे व्हिडिओ काढले आणि जबरदस्तीने गर्भपातही केले असे उल्लेख केले आहे। दुसरी एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ही आहे, चालक वाहक यांनी राप गणवेशावर बॅच बिल्ला तसेच नावाची पाटी लावण्याबाबत एसटी महामंडळाने परिपत्रक जारी केले। या परिपत्रकाला एका कर्मचाऱ्याने असे उत्तर दिले, गणवेशावर बॅच बिल्ला लावण्यासाठी अगोदर यांना गणवेश द्या, आजच्या महागाई दरात सिलाई भत्ता द्या, त्यानंतर नियमानुसार कामगिरी द्या, असा उल्लेख एसटी कर्मचाऱ्यांनी केला। त्याचबरोबर एसटी महामंडळाच्या कामगार संघटनेची ही बातमी आहे। कामगार संघटनेने नागपूरच्या सोसायटीच्या निवडणुकीसाठी एक जाहीरनामा जाहीर केला। त्यामध्ये थकीत कर्ज आणि सभासदांच्या पाल्यांचा शैक्षणिक कर्ज याविषयी खूप सारे मोठमोठे जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केला आहे। या जाहीरनाम्यात थकीत कर्ज प्रकरणी जामीनदारांना त्रास होणार नाही यासाठी ठोस उपाययोजना आणणार आहेत। अशा प्रकारे 7 ते 8 निर्णय या जाहीरनाम्यात घेण्यात येणार आहेत असा उल्लेख आहे। एसटी कर्मचाऱ्यांकडून एक पोस्ट व्हायरल होत आहे, हे तर शुभ संकेत आहेत। एसटी महामंडळाकडून एक व्हॉट्सअप पोस्ट व्हायरल होत आहे। यामध्ये उल्लेख आहे की मान्यताप्राप्त संघटनेच्या योग्य मागणीसाठी पाठपुराव्यासाठी राज्यभरात कार्यालयीन धावपळ, उशिरापर्यंत कार्यालये चालू ठेवून तातडीने मुंबईला माहिती पाठवण्याचे लेखी आदेश, नवीन वर्षात राज्य सरकारकडे वेतन मिळण्याचे शुभ संकेत। आणि कर्मचाऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी ही आहे की सोमवारपासून एसटी कर्मचारी उपाशीपोटी सेवा करणार तर पदाधिकारी राज्यभर उपोषण करणार। ही बातमी सेवा शक्ती संघर्ष या संघटनेची आहे। या संघटनेने 7
7वा वेतन आयोग मिळावा म्हणून उपोषण सुरू केले आहेत. उपोषण करणारे सतीश मेटकरी हे काहीही होऊ दे पण दवाखान्यात जाणार नाही असे म्हटले आहे. उपोषणाला जवळपास 13 दिवस लोटले आहेत. ते आताही उपाशी पोटी उपोषण करत आहेत. मंडळी, या बातम्याविषयी तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या व एसटी महामंडळाच्या मोठ्या बातम्या बघण्यासाठी सगळ्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.